जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 233वी जयंती सोहळा तसेच 2024 जनसंवाद यात्रेची सांगता सभेचेही कार्यक्रमाचे आयोजन केले गेले। या कार्यक्रमाचे उद्घाटक गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे, मुख्य अतिथी विधान परिषदेचे माजी आमदार गोपीचंद पडळकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे तसेच कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अंकुशराव जाधव या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त टेंभुर्णी शहरामध्ये मोठ्या थाटात जंगी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी टेंभुर्णी शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत हजारोंच्या संख्येने सहभागी शहरात मध्यवर्ती भागातून जंगी मिरवणूक काढत कार्यक्रम स्थळी पोहोचले असता प्रथम आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन करत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली, तर मुख्य अतिथी व संस्थापक अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रम ठिकाणी हजारो नागरिकांनी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून राजे उमाजी नाईक यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला। साहेब काय सांगाल, मराठा धनगर या पाठोपाठ रामोशी समाज देखील आता आरक्षणासाठी झगडताना दिसून येत आहे। यामध्ये देखील अद्यापही याच्यामध्ये मोर्चा देखील काढण्यात आला अनेक वर्षापासून, अद्यापही शासन स्तरावर निर्णय का झाला नाही? बघा, रामोशी समाजामध्ये रामोशी, बेरड आणि बेडर जो समाज आहे तो कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना एससीचा दाखला मिळतो आणि रामोशी आणि बेरड हे NT मध्ये आहेत। तर समाजाची मागणी आहे की आमचेच नातेवाईक आहेत, रक्ताचे नातेवाईक आहेत, त्यांच्या मुली आमच्यामध्ये दिलेल्या आहेत, आमच्या मुली तिकडे दिलेल्या आहेत, तर त्या पद्धतीनं आमची कारवाई होण्याची आवश्यकता आहे अशी गेल्या अनेक वर्षापासूनची समाजाची मागणी आहे। दौलत नाना आणि समाजाचे काही प्रमुख लोक याचा सातत्यानं पाठपुरावा करतायत, मी त्यांच्यासोबत आहे। सरकार रामोशी समाजाच्या बाबतीमध्ये खूप सकारात्मक आहे आणि मी काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून बोलतो अशातला विषय नाही, परंतु कधी एक ओळसुद्धा कुठल्याच सरकारनं रामोशी समाजाच्या वतीनं शासन निर्णयामध्ये लिहिली नाही। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं या सगळ्या लोक पाठपुरावा करतायत। देवेंद्रजींचं खूप चांगलं लक्ष या महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांच्याकडे आहे, OBCंच्याकडे आहे, गरीब मराठ्यांच्याकडे आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून रामोशी समाजाचं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि महामंडळाच्या माध्यमातून महिलांच्यासाठी, युवकांच्यासाठी आता वैयक्तिक लाभाच्या योजना सरकारनं जाहीर केलेल्या आहेत। वसतिगृहाच्या बाबतीत योजना, मुलांच्या प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये योजना ह्या सरकारनं जाहीर केलेल्या आहेत। एखादी संस्था स्थापन करणं आणि ती कार्यान्वित करणं यामध्ये थोडा वेळ गेला, त्यामुळं आत्ता परत मी आणि दौलत नाना, विष्णू आप्पा, अंकुशराव जाधव सर ही सगळी टीम आम्ही सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा करतो आहे। महामंडळ स्थापन करणं ही एक मोठी बाब राज्य सरकारच्या माध्यमातून घडली आहे। उद्या त्या महामंडळावरती प्रतिनिधी जाणं रामोशी समाजातलं हे आता निश्चित होईल, त्यामुळे एक चांगलं प्रतिनिधित्व समाजाला मिळेल। आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं हजारो बांधव इथं एकत्रित आलेले आहेत। सगळ्या लोकांची मागणी आहे की रामोशी समाजाला लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं विनंती करणार आहे, मागणी करणार आहे। माझे सगळे आमदार मित्र आहेत, त्यांच्याकडून पण आम्ही मागणी करणार आहोत की रामोशी समाजाचं प्रतिनिधित्व दौलत नानांना विधान परिषदेवरती संधी देण्यात यावी अशी अरे हे बघा, आजचा काय विषय आहे, मी आता येताना एक गाडीमध्ये बातमी बघितली तुमच्या चॅनलवरती, तुमच्या माध्यम उपमुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, त्यांनी अहिल्यानगरचं हे नाव त्यांनी घोषित केलं होतं, पण आता आज शरद पवार हे आणि अहमदनगरमध्ये या ठिकाणी गेल्यानंतर काही मुस्लिम सामायिक सदस्यांनी एकत्र येत अहमदनगरच हे नाव देण्यात यावं। बघा, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना विचारायचं आहे आणि विशेष करून अहिल्या भक्तांना विचारायचं आहे, धनगर समाजाच्या लोकांना पण ह्याची जाणीव करून द्यायची आहे। निर्णय कधी झाला? आता 2024 आहे। 2023च्या 31 मेला सरकारनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चौंडीमध्ये जयंतीच्या दिनादिवशी आम्ही मागणी केल्यानंतर घोषणा केली की होय, आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करू 2023ला। 2024ला जयंतीच्या पूर्वी आदेश दिला, म्हणजे लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी आदेश दिला। मागच्या 8 दिवसापूर्वी रेल्वे मंत्रालयानं त्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलून टाकलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केलं। 1 वर्षांमध्ये या चौंडीमध्ये
कितीतरी पुढारी गेले, सगळ्या पक्षाचे गेले, मुस्लिम नेते कितीतरी आहेत महाराष्ट्रामध्ये, ते गेले किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत. त्यांच्या भोवती अहमदनगरचं नाव अहमदनगर ठेवा अशी घोषणा झाली नाही. पवारांच्याच भोवती का झाली? कारण पवार हे मिनी औरंग्या आहेत, मिनी औरंगजेब आहेत. खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेब दिसतोय, म्हणून त्यांनी तिथं मागणी केली असेल, तिथं घोषणा केली असेल. आणि धनगरांचं वाटोळं करायचं तर सगळ्यात बेस्ट पर्याय हा शरद पवार. हे महाराष्ट्रातल्या शंभऱ्या पोराला पण माहीत आहे, मग त्या मुस्लिम लोकांना तर माहीत झालं असेल की ह्यामध्ये औरंग्या आला तर काहीतरी घोळ होऊ शकतो, काहीतरी दंगल होऊ शकते महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळं त्यांनी त्यांची मागणी केली असेल. पण पवारांना मला सांगायचं आहे, हा महाराष्ट्र आहे, हा हिंदुस्थान आहे. समस्त हिंदुस्थानातील लोकांच्या भावना ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी स्वच्छ आहेत, निर्मळ आहेत. आणि त्या सगळ्या लोकांची भावना आहे. तुम्ही जर तिथं काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, अख्खा हिंदू समाज हा अहिल्यानगरमध्ये रस्त्यावरती उतरेल आणि तुम्हाला तुमचं चोख उत्तर देईन. तुम्ही वाद लावण्याचं, भांडणं लावण्याचा प्रयत्न जो करताय, धनगर समाजाने ही बाब लक्षात घेतली पाहिजे. पवारांच्याच बाजूनं काही लोक घोषणा देत आहेत अहमदनगर पाहिजे, हे तुम्ही समजून घ्या. तुमच्या जर अंगामध्ये अहिल्यादेवींचं, मल्हारराव होळकरांचं, यशवंतराव होळकरांचं रक्त असेल तर या पवारासारख्या गद्दारांना गाडलं पाहिजे आपण, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. अहमदनगरचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर होणं हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय आहे राज्य सरकारचा. मी माननीय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. अरे आम्ही कोण आहे? सामान्य पोरं मागणी करत होती की अहमदनगरचं नाव बदला, अहिल्यानगर करा. आणि आज पवारांच्या भोवती अहमदनगरच्या बाबतीमध्ये घोषणा दिल्या जात आहेत. पवारांना याचा हिशोब द्यावा लागेल आणि त्यांना त्यांची जागा महाराष्ट्रातला अहिल्या भक्त दाखवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी आरक्षणासंदर्भात उपोषण अनेक दिवसापासून उपोषण करत आहेत. त्या संदर्भात ओबीसीचे नेते कुठे त्यामध्ये दिसून येत नाही आहे. हे बघा, नीटपणे हा विषय समजून घ्या. माननीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभं राहिली. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही ही सरकारनं भूमिका मांडली. माननीय देवेंद्रजींनी वारंवार भूमिका मांडली, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार भूमिका मांडली. आणि एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून या महाराष्ट्रातल्या मागासलेल्या मराठा समाजाला 10% वेगळं आरक्षण दिलं. त्यामुळे हा विषय पूर्णपणे संपलेला आहे. त्यामुळे आता तो काही विषय घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. परंतु ओबीसीचे नेते या बाबतीमध्ये सतर्क आहेत. जर कधी काय अडचण वाटली तर सगळे एका ताकदीनं या विषयामध्ये एकत्रित येतील, सरकारकडे बाजू लावून धरतील. सरकारमध्ये आपण सध्या आहात आणि सरकारमध्ये असून देखील ओबीसी संदर्भात, आरक्षण संदर्भात आपण कुठे कमी पडताय का? आणि त्या संदर्भात आपण कुठे राजीनामाची देखील तयारी कुठे दर्शवली नाही? काय गरज पण नाही. ओबीसीच्या लोकांना जाऊन विचारा. ओबीसीच्या लोकांना आता माहीत झालं आहे की बाबांनो, हे सगळे दौलत नानांसहित, अरे आम्ही सगळ्या मेळाव्यात जायचो, आम्ही भूमिका ठामपणे मांडली आणि त्यामुळं काही आवश्यकता वाटली नाही. आणि आमदारकीचा राजीनामा कशाला? मी तिथं आहे की सभागृहात ठोकून काढतो ना, कुणाला काढायचं त्यांना. सर, महायुतीचं सरकार येईल असं वाटतंय का? तुम्हाला काय डाऊट आहे का? चाललेले आहेत. अरे हे शरद पवारांची ही गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. पवारांचा खेळ हा 29ला संपणार आहे. आता जी लोक जाते त्यांना मला खरं तर कीव वाटते. हे पवार काय तुमचा शेवटचा पर्याय नाही ना राजकारणात. भारतीय जनता पार्टीकडे विचारधारा आहे. भारतीय जनता पार्टी आज देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे. त्यांना काहीतरी व्हिजन घेऊन काम करायचं आहे. पवारांचं व्हिजन मला सांगा 4 ओळीत. जयंत पाटलांनी सांगावं पवारांचा अजेंडा काय आहे. त्यांना 20 वर्ष, किती 99ला पार्टीत गेलेत, आता 24-25 वर्ष झाली. त्यांनी एक 5 मिनटं जयंत पाटलांनी अजेंड्यावरती बोलावं. 5 मिनटं हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अजेंडा आहे. आणि याच्यावर मी 5 मिनटं, आम्ही शाळेत कसं बोलतो भाषण स्पर्धेमध्ये 5 मिनटं 7 मिनटं, तसं त्यांनी सलग बोलावं. हा आमचा अजेंडा आहे. घरं जाळणे, घरं फोडणे, जातीवाद करणे, भ्रष्टाचार करणे, हा सोडून जर दुसरा कुठला अजेंडा असेल तर त्यांनी सेट करावा, सांगावा लोकांना. जरांगे पाटील यांची भूमिका आता आरक्षण मिळत नसल्याने आता त्यांनी देखील आता निवडणुकीचे संकेत दिले गेले. शुभेच्छा आहेत जरांगे साहेबांना, माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की गरीब मराठा समाजाला सत्तास्थानी आणायचं आहे, जर त्यांची भूमिका ही प्रामाणिक असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला उमेदवारी दिली पाहिजे, त्यांना उभं केलं पाहिजे, त्यांना निवडून आणलं पाहिजे. आणि या प्रस्थापित कोणी असतील, मराठा समाजात असतील किंवा इतर समाजातही काही प्रस्थापित आहेत, त्यांना घरी बसवलं पाहिजे. त्यांचं जर ही भूमिका असेल तर त्याला शुभेच्छा आहेत. त्यांची जी मागणी आहे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण, या मागणीला आमचा विरोध आहे. जरांगे व्यक्तीला आमचा विरोध असायचं कारण नाही. गरीब घराण्यातला आलेला मुलगा आहे आणि तो एवढ्या मोठ्या ठिकाणी जात असेल, स्वतःची पार्टी स्थापन करणार असतील
आणि राज्यामध्ये निवडणुका घेणार असतील तर माझ्या शुभेच्छा आहेत. लोकशाहीमध्ये उभा राहायचा त्यांना अधिकार आहे. परंतु पवारांच्यासाठी काम करणं जे काही मीडियामधून येतं आहे, मला वाटतं त्यांच्यासाठी ते चांगलं नाही. माळशिरस तालुक्यात एक महत्त्वाचा प्रश्न. माळशिरस तालुक्यामध्ये 2 वेळा भाजपनं मोहिते पाटलांना संधी दिली. मागे पप्पांच्या स्वरूपानं, प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या स्वरूपानं. त्यावेळेस सुभाष अण्णांचं राजकारण संपलं, भाजपचं राजकारण संपलं. नंतर 2019ला मोहिते पाटलांना भाजपात घेतलं आणि आता 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये मोहिते पाटील पुन्हा राष्ट्रवादीकडे गेले आणि भाजपची जी काही ताकद वाढली होती त्याच्यामध्ये कमतरता निर्माण झाली. काय सांगाल, भाजप वारंवार मोहिते पाटलांचा रिस्क का घेते? हे बघा, आता मी तर एवढा वरिष्ठ नेता नाही, त्याला काय घेतलं, त्याला काय दिलं, कारखान्याला काय दिलं, मी एवढा मोठा माणूस नाही अजून. पुढं जर झालो तुमच्या आशीर्वादानं तर मी तेव्हा अशा गोष्टींना उत्तर देईन. पण ज्याने त्यांनी ठरवायचं आहे, आपण कुठली पार्टी आपल्याला मदत करते, अडचणीच्या काळात आपल्याबरोबर कोण येतं, किमान आपण सगळ्यांनी जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे. मी आता किती वेळा पार्ट्या बदलल्या. मी रासपत होतो, रासप सोडलं. मी जानकर साहेबांना कधी वाईट बोललो, मला काही बोलले तर मला त्याचं काही वाटत नाही. मी परत भाजपमध्ये आलो, मध्ये भाजप सोडलं, मी कुठल्या नेत्याला बोललो नाही. परत मी गेलो वंचितमध्ये, आंबेडकर साहेबांच्याबरोबर होतो, त्यांना सोडलं. सगळी मला शिवाय देत होती. मी मला आंबेडकर साहेब आमचे नेता आहेत, आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे, त्यांनी आम्हाला संधी दिली आहे, आपण त्या नेतृत्वाच्या विरोधात कसं काय जाऊ शकतो? ही लोक मला खरंच विशेष वाटतं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सगळ्या महाराष्ट्रात जी लोक आता म्हणते आम्ही तुतारीकडे जातो, त्यांना अडचणीतून बाहेर काढलं आहे. आम्हाला अडचण काय हो, आमच्या घरी पिठात चक्की पण नाही, आम्ही मोकळी माणसं आहे, आम्हाला अडचण काही नाही. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. ज्या लोकांचे कारखाने वाचले, ज्या लोकांना सुदगिरण्यांना पैसे मिळाले, ज्या लोकांना मोठी मोठी कर्ज मिळाली, तीच लोकांमध्ये आम्ही जातो. आता ते वरच्या लोकांनी त्याचा विचार करावा. शेवटचा प्रश्न, शरद पवार यांना शरद पवार यांना सहानुभूती असल्याने अनेक नेत्यांची सध्या आता त्यांच्याकडे लाईन लागल्याच असं देखील बोललं जातं. हे बघा, पवारांना एक मर्यादा आहे हो. एक 22 लोक आमच्यातली आता जिथं तिकीट मिळत नाही म्हणून गेली, म्हणून त्यांना सहानुभूती असणं विषय होत नाही. लोकसभेच्या इलेक्शनचं विश्लेषण तुम्ही नीट करायला पाहिजे होतं, ते नीट झालेलं नाही. नुसता मराठा समाजामुळं ते निवडून आले असं म्हणणं मला काही उचित वाटत नाही. काही ठिकाणी 20,000, काही ठिकाणी 50,000, काही ठिकाणी 1 लाखांमध्ये. मुस्लिम पूर्णपणे एका बाजूला गेला होता. दलित समाज त्यांचं नावच कुणी घेत नाही. एक इम्तियाज जलील त्यांना उभा राहिला, त्याला ती मतं देत नाहीत, पण मुस्लिमांची सगळी मतं त्यांना पडतात. त्या लोकांनी आता रोष व्यक्त केला आहे. विधानसभेला हे गणित होणार नाही. आता माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये आता एवढा पश्चिम महाराष्ट्र आहे, पवारांचे 2 उमेदवार आहेत ना, एक तासगाव आणि दुसरा इस्लामपूर, तिसरा तो तळ्यात मळ्यात आहे शिराळावाला. 5 सीटा महायुतीच्या सांगलीमध्ये निवडून येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे, सातारा जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. आता जरा गडबड तुमच्या सोलापूर जिल्ह्यात चालली आहे, पण ती पण दुरुस्त होईल ना. आम्ही सगळे छोट्या छोट्या लोकांनी ठरवलं तर 5-10 हजाराच्या पुढं कुठला आमदार निवडून येत नसतो. ते निवडून आणायला लोहार जरी एकत्र आले, लोहार किती असतात प्रत्येक गावात 2, पण सगळ्या गावाचा विचार करत नाही ना. सुतार, कुंभार, सोनार एवढी आली तर एक आमदार निवडून येऊ शकतो, पण त्यांच्याकडे कोणी बघितलं नाही. म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना विनंती करतोय, सगळे एकत्रित या, कुणाला वाईट बोलू नका, काय नका. बटन दाबायला गेल्यानंतर खटका करून टाका. त्यामुळे पवारांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण त्यांचं अधुरं राहील. ओके.